प्रिय मित्रांनो, आज 30 जुलै मंगळवार आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर इर्मया संदेष्टाला एक तिखट असा संदेश देण्यासाठी सांगत आहे। कारण त्या काळच्या जे संदेष्टे आणि जे याजक होते त्यांनी लोकांवरती बराचसा अन्याय आणि अत्याचार केलेला आहे आणि त्यांच्या हाती दिलेली मेंढरं त्यांनी व्यवस्थित पाळलेली नाहीत। तर गोरगरीब दीन दुबळ्यावरती अन्याय अत्याचार केलेले आहेत आणि विशेषतः दुष्टतेचे काही प्रकार घडलेले आहेत। म्हणजे मारहाण झालेली आहे, कत्तल झालेली आहे आणि रक्तपात झालेला आहे आणि त्याबद्दल परमेश्वराला फार दुःख होते। म्हणून ही परमेश्वराची कन्या सियोन हिच्यावरती फार मोठा आघात झालेला आहे असं परमेश्वर हा इर्म्याला सांगतो आणि इर्म्याने हा संदेश द्यावा आणि त्यांना सांगावं की खरोखर ह्याला दुसरा पर्याय नाही आहे आणि त्यासाठी परमेश्वराकडे त्याने क्षमा मागावी, त्यांचं परिवर्तन व्हावं आणि त्याने आपल्या हाती दिलेली जबाबदारी अगदी शुद्ध मनाने करावी। प्रिय बंधू भगिनींनो, ह्याला शांतीचा पर्याय परमेश्वराला दिसत नाही। म्हणून परमेश्वर त्याला सांगतो विशेषतः इर्म्याला की तू जाऊन जोरदारपणे सांग आणि लोकांना कळू दे की परमेश्वराला फार राग आलेला आहे आणि परमेश्वर त्याचा विचार करीत आहे। प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी परमेश्वर हा इस्रायल लोकांचे विशेषतः जे संदेष्टे आणि याजक आहे त्यांचे डोळे उघडण्यासाठी तो प्रयत्न करीत आहे आणि त्या अनुषंगाने विशेषतः तो सांगत आहे की आता कराराची आठवण करा आणि तो करार पाळा। त्या करारानुसार तुम्हाला जे शुद्ध आणि पवित्र आचरण करण्यास सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जगा। प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर हा ह्या लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी संदेष्टाला अगदी प्रखर भूमिका घेण्यासाठी सांगतो। आज माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या अनुषंगाने आपण विचार करूया की देवाशी आपण जो करार केलेला आहे तो करार आपण पाळला नाही तर आपल्या जीवनात देखील किती विघ्न येऊ शकतात ह्याचा हा एक नमुना आहे। आणि आजच्या सुवार्तेत देखील आपण पाहतो की परमेश्वर एक निंदनाचा दाखला आपल्याला सांगतो आहे की परमेश्वर तो चांगल्या बीची पेरणी करतो आणि त्या पेरणीद्वारे तो माणसाच्या अंतःकरणामध्ये त्याची कृपा, त्याची दया, त्याची क्षमा ह्या सगळ्या गोष्टी तो पेरतो। परंतु जो शैतान आहे तो येतो आणि त्या ठिकाणी तो निंदनाचं बीज पेरतो आणि हे निंदन पेरल्यामुळे जे गवत उगवायला पाहिजे होतं, ज्या ठिकाणी परमेश्वराच्या लोकांना ज्या प्रकारचं धान्य मिळालं पाहिजे होतं, गहू मिळाले पाहिजे होते, ते त्याला मिळू शकत नाही कारण हे निंदन फार वाढलेलं आहे। म्हणून तो त्याला सांगतोय की अगोदर निंदन कापा आणि त्या जळत्या भट्टीत त्याला जाळून टाका आणि त्यानंतर जे तुम्हाला गहू दिलेले आहेत ते कापून कोठारात ठेवा आणि साठवा, ते तुमच्या जीवासाठी उपयुक्त आहे।